आज सकाळी पहाटे साखरपा जाधववाडी इथे हृदया शांताराम मोरे वय वर्ष 70 या घराजवळ असताना महावितरण कंपनीची विद्युत लाईन पडली असल्याने शॉक लागला। यावेळी त्यांचा नातू ओम प्रकाश मोरे याने आपल्या आजीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता त्याला देखील गंभीर शॉक लागून तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याचे वडील प्रकाश मोरे व गणेश मोरे यांनी दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आणलं। त्यावेळी हृदया मोरे यांना मृत घोषित करण्यात आलं। तसंच ओम मोरे याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी इथे हलवण्यात आलं। यावेळी प्राथमिक आरोग्य मृताचे नातेवाईक व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी धाव घेतली। यावेळी ही घटना महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली असल्याचं समोर आल्याने महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। त्यावेळी संबंधित वृद्धेच्या कुटुंबियांना शासकीय नुकसान भरपाई, जबाबदार व्यक्तीवर कारवाई आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळावी अशी मागणी केली। महावितरण अधिकाऱ्यांकडून पुढील घटनेची तपासणी करण्यात येते। या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी तहसीलदार, महावितरण अभियंता व पोलीस विभागाला या घटनेबाबत ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले। मृत व्यक्तीला ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी व जखमी असणाऱ्या ओम मोरेला तातडीची मदत मिळावी यासाठी महावितरणाला आदेश दिले आहेत। साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत। यापुढे महावितरणाच्या गलथान कारभारामुळे आणखी घटना घडू नयेत यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।